मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा होती आहे। ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकर यांची नावं चर्चेत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतली नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांची भेट। डबेवाला भवनला भेट देण्याचं निमंत्रण देण्यात आलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमधील विजयी उमेदवारांच्या सोबत सुनेत्रा पवार यांची बैठक। पुण्यामधल्या सर्किट हाऊसमध्ये ही बैठक झाली आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा। धुळे महानगरपालिकेवरती भाजपची एक हाती सत्ता। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मायादेवी परदेशी यांनी महापौर पदाचा तर ज्योत्स्ना पाटील यांनी उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली। भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांना रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता। शिवसेनेला काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना बाहेरून पाठिंबा देण्याची तयारीत, सूत्रांची माहिती। सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या संदर्भात जयंत पाटील, संजय काका पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये बैठक झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आग्रही। अध्यक्षपद घेऊन अजितदादांना खरी श्रद्धांजली द्यायची, संजय काका पाटील यांचं मत। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदासाठी नेत्रा ठाकूर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। नेत्रा ठाकूर गुहागरमधल्या वेळणेश्वर गटामधून सलग 3ऱ्या वेळेला निवडून आल्या। सातारा नगरपालिकेमधल्या 6 सभापतींची निवड बिनविरोध। मुख्याधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा। नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते बिनविरोध सभापतींचा सन्मान। शिवभोजन थाळी संचालक महिला बचत गटांच्या महिलांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती रोष। बावनकुळे नागपूरच्या विभागीय कार्यालयामध्ये आले असता महिलांनी त्यांना घेराव घातला। संपूर्ण राज्यामध्ये शिवभोजन थाळीचं जवळपास 195 कोटी रुपये थकीत असल्याचा महिलांचा दावा आहे। नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामधल्या कारकून राजू ढेरिंगे याला लाच घेत असताना अटक झाली आहे। मंत्रालयामधल्या कार्यालयामध्ये एसीबीनं त्याला रंगेहात पकडलं। मेडिकल दुकानाचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी 50,000 रुपये मागितले। तडजोडीच्या नंतर 35,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना अटक झाली। मंत्रालयामधून अटक करण्यात आलेले अन्न आणि औषध प्रशासनाचे कारकून लिपिक राजू ढेरिंगे यांची 16 तारखेपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोठडीमध्ये रवानगी। ढेरिंगेच्या सोबत कोणा वरिष्ठाचा सहभाग आहे का याचा तपासही केला जाईल। लाच प्रकरणासोबत संबंध सिद्ध झाला तर राजीनामा देईन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया। मंत्र्यांकडे 40 ते 45 लोकांचा स्टाफ असतो। एखाद्या शिपायानं काही केलं तर मंत्र्यांना काय माहिती असणार, राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया। ज्या एफडीएच्या विभागावरती राज्याच्या आरोग्याची जबाबदारी आहे तिथेच 35,000मध्ये इमान विकलं जात आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव। लाच प्रकरणावरती अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर फाईल क्लिअरन्सच्या नावाखाली मंत्रालयामध्ये नक्की कशाचा बाजार मांडलाय असाही दानवेंचा सवाल। लॉरेन्स बिश्नोई टोळीमधील गँगस्टर हॅरी बॉक्सरकडून बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता रणवीर सिंग यांना पुन्हा एकदा धमकी। दोघांनाही पोलीस तक्रार दाखल केल्याबद्दल धमकी। धमकी देताना हॅरी बॉक्सरचा एक कथित ऑडिओ व्हायरल होतोय। अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअप व्हॉइस नोटच्या माध्यमातून धमकी आल्याचं प्रकरण। मुंबई क्राईम ब्रांचला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य हॅरी बॉक्सर याच्यावरती संशय आहे। प्राथमिक तपासामध्ये व्हॉइस नोटमधला आवाज हा हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून पोर्तुगालमध्ये गोळीबार। लॉरेन्स टोळीमधील गुंड हॅरी बॉक्सरनं गोळीबाराची जबाबदारी देखील स्वीकारली। सोशल मीडियावरच्या पोस्टच्या माध्यमातून उघड धमकी देण्यात आली आहे। 85 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी लोढा डेव्हलपर्सच्या राजेंद्र सिंग लोढा यांना ईडीकडून अटक। लोढा डेव्हलपर्सचे संचालक असताना 85 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे। सप्टेंबरमध्ये मुंबई क्राईम ब्रांचनं राजेंद्र सिंग लोढा यांना अटक केली।
मुंबईमधल्या मुलुंड रेल्वे स्थानक परिसरामधील अनधिकृत दुकानांवरती कारवाई. पदपथ मोकळा झाल्यामुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. कारवाईमुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल. बातमी पुण्यातली. पुण्यामधल्या अनधिकृत बांधकामांवरती पुणे महानगरपालिकेनं कारवाई केली आहे. मुंढवा, ताडीगुत्ता ते हडपसर रेल्वे स्टेशन, सोबतच हडपसर रेल्वे स्टेशन ते तुलसी हॉल या मार्गावरची रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवरती कारवाई केली जाते आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरामध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम. तिडके कॉलनी परिसरामधील 27 घरं जमीनदोस्त, तर आम्हाला विश्वासात न घेता ही घरं पाडली जात असल्याचा बाधितांचा आरोप आहे. 1-1.5 महिन्यांपासून स्थानिक नागरिकांना नोटीस बजावून कल्पना देण्यात आली होती. मनपा प्रशासनाची माहिती. मुंबईच्या मालाड पठाणवाडी परिसरामधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक. 4ही बांगलादेशी नागरिक भारतामध्ये अवैधरित्या आले होते अशी माहिती आहे. मुंबईमध्ये मित्रानंच मित्राची हत्या केली आहे. मुंबई पोलिसांनी 48 तासामध्ये या आरोपीला अटक केली. पैशांचा वाद विकोपाला गेल्यामुळे ही हत्या करण्यात आली. 4चाकी वाहनधारकाचा राष्ट्रीय महामार्गावरती धिंगाणा. वाहनाला धक्का बसल्यामुळे एसटी बस चालकाच्या सोबत वाद घालत शिवीगाळ करण्यात आली. या घटनेमुळे वाहतूक खोळंबली होती. भंडाऱ्याच्या नागपूर नाका परिसरातली ही घटना आहे. बातमी आहे धुळ्यामधली. धुळे शहरामधील सुप्रसिद्ध डॉक्टर सुशील नवसारे यांच्यावरती रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. तर घटनेच्या निषेधार्थ MIM संघटनेची निदर्शनं. बघूयात पुढची बातमी आहे पुण्यामधली. पुणे विमानतळावरून 5,42,00,000चा ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. बँकॉकवरून आलेल्या प्रवाशानं 5 खेळण्यांच्या बॉक्समध्ये हे ड्रग्ज लपवलं होतं. गुप्त माहिती आणि संशयावरून तपासणी केली असता 32 वर्षीय तरुणाकडे हे ड्रग्ज सापडलंय. अहिल्यानगरच्या शेवगाव पोलिसांची आखेगाव परिसरामध्ये कारवाई. जावेद सय्यद याच्याकडून देशी बनावटीचं पिस्तूल, 2 जिवंत काडतुसं यासह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या वाळू घाटांवरती नियमबाह्य वाळूचा उपसा होतोय. कुठे पोकलँड मशीननं तर कुठे परवानगी नसलेल्या ठिकाणी वाळूचा उपसा केला जातोय. यावरती प्रशासनानं निर्बंध लावावेत अशी मागणी आहे. पुण्याच्या खेड तालुक्यामधली पुढची बातमी आहे. गुळानी घाटामध्ये शालेय बस आणि डंपरची धडक झाली आहे. शालेय बसमधील 7 ते 8 विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांवरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये मेल एक्सप्रेसच्या डबल डेकर कोचला आज आग लागली. आगीचं कारण अस्पष्ट आहे. सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिकच्या शालिमार परिसरामध्ये 4चाकी वाहनाला अचानकपणे आग लागली. भर रस्त्यामध्ये घडलेल्या घटनेमुळे नागरिकांची धावपळ झाली आहे. आगीमध्ये ही गाडी जळून खाक झाली. चालकानं गाडीच्या बाहेर वेळीच उडी घेतली, त्यामुळे त्याचा जीव वाचलाय. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या 7 महिन्यांपासून MRIचं मशीन बंद आहे. अत्यावश्यक तपासणीसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये जावं लागत असल्याचं चित्र आहे. नव्या MRI मशीनसाठी ऑर्डर मिळाली असली तरी ती बसवण्याची प्रक्रिया अद्यापही रखडली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पिकाचे बनावट विमा काढून लाभ घेण्याचा प्रयत्न. उपग्रहामधून केलेल्या पाहणीमध्ये प्रकार उघड झालाय. एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये विमा काढलेल्या 44 हेक्टर क्षेत्रामध्ये केळी लागवडच झाली नसल्याचं समोर आलंय. पीक विमा काढण्यासाठी भरण्यात आलेली 37,43,000 रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा पीक विमा लाटण्याचा प्रयत्न. कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना बनावट पीक विम्याच्या संदर्भात प्राथमिक अहवाल सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं इन्शुरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या निगडीत सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बीडच्या परळीमध्ये आजपासून 3 दिवसीय महापशुधन एक्स्पोला सुरुवात होतीये. EVमध्ये बसून मुंडे बंधू भगिनींनी या पशुधन एक्स्पोची पाहणी केली आहे. जळगावच्या एरोंडोल तालुक्यामधील कासोदा गावामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेव मंदिर आणि महेश मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिराच्या कळसापासून ते प्रवेशद्वारापर्यंत ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
बीडमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत आयोजित 22वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। दिवसभरामध्ये 5 ते 6 बालनाट्याचे प्रयोग या ठिकाणी झालेत। बालनाट्याच्या या स्पर्धेमुळे ग्रामीण भागामधल्या बालकलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।